संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त राज्यभरातून हजारो वारकरी जे आहेत ते निवृत्तीनाथ मंदिरात दाखल झालेली आहे। पौषवारीचं हिंदू धर्मशास्त्रामध्ये आध्यात्मिक असं मोठं महत्त्व आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातनं दिंड्या ज्या आहेत त्या आता त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या आहेत। निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी जी आहे ती बघायला मिळते आहे। पहाटेच्या सुमारास नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झालेली आहे आणि आज दिवसभर वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी सुरू राहणार आहेत। अध्यक्ष निलेशजी गाढवे आपल्यासोबत आहेत। अध्यक्षजी, कशा पद्धतीचा आजचा दिवसभराचा कार्यक्रम असणार आहे, काय विशेष महत्त्व आजच्या दिवसाचं? आज खऱ्या अर्थाने पौषवारीचा हा मुख्य दिवस आहे। 2 महापूजा नुकत्याच संपन्न झालेल्या आहे। संस्थान मार्चची एक अधिकृत महापूजा असते ती झाली, त्यानंतर शासकीय महापूजा ज्याला आपण म्हणतो ती नाशिकचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या शुभ हस्ते ती संपन्न झालेली आहे। आज एकादशी आहे। गेल्या 4 दिवसापासून हजारो दिंड्या या ठिकाणी संस्थानवर संपूर्ण त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेल्या आहे। आज यानंतर लगेचच 10 वाजता एक भजनाचा कार्यक्रम संपूर्ण नाशिक जिल्ह्यातली भजनप्रेमी या ठिकाणी येऊन सादर करणार आहे। त्यानंतर एक परंपरेचं कीर्तन असतं, तो कीर्तन होणार आहे। नंतर 4 वाजता नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा असणार आहे। तो पालखी सोहळा संत निवृत्तीनाथांच्या पादुका त्र्यंबकेश्वराच्या भेटीसाठी जातात। कुशावर्ता स्नान पादुकांचं होतं, त्यानंतर त्या पादुका पुन्हा मंदिर स्थानी दाखल होतात आणि पुन्हा एक रात्रीचं परंपरेचं संध्याकाळचं रात्रीचं कीर्तन असणार आहे। उद्या काल्याचं कीर्तन होईल, त्यानंतर प्रक्षालन पूजेने दिनांक 8 नंतर ह्या सोहळ्याची सांगता होणार आहे। एकूणच आपल्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे? राज्यभरातनं जे वारकरी आले त्यांना व्यवस्थित दर्शन व्हावं, छान पद्धतीनं हा सोहळा पार पडावा या दृष्टीनं आपण जर बघितलं तर हजारो संख्या तुम्हाला रस्त्यावर दिसेल, दर्शन बारीमध्ये दिसेल, परंतु गेल्या 5 दिवसांपासून तुम्हाला सांगण्यासाठी आम्हाला आनंद वाटेल की इतकीच गर्दी आहे दिनांक 4 पासून। परंतु त्याची अत्यंत तंतोतंत आणि सुंदर व्यवस्था आम्ही दर्शन बारीच्या माध्यमातून भाविकांची केलेली आहे। आपण जर बघितलं पूर्ण बॅरिगेटिंग, मजबूत बॅरिगेटिंग या ठिकाणी केलेले आहे। जवळजवळ 4 ते 5 लाख पर्यंत भाविक कालपर्यंत दर्शन करून गेलेले असतील। मुखदर्शनाची स्वतंत्र रांग, ज्या दिंडी सभा मंडपात नारळ प्रसादासाठी येतात त्यांची स्वतंत्र रांग, त्यानंतर प्रत्यक्ष दर्शन बारीमध्ये उभे राहून डायरेक्ट गाभाऱ्यात जे दर्शन करतात त्याची स्वतंत्र रांग आणि त्यांचे एक्झिट वेगवेगळे आम्ही सर्वांनी ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण दर्शन निर्विघ्न पार पडत आहे। मंदिर जीर्णोद्धाराचं काम जरी चालू असलं, दगडी सभामंडपाचं काम पायापर्यंत पूर्णत्वास आलेलं आहे, तरीसुद्धा वरती कृत्रिम सभामंडप, कीर्तन सभामंडप आम्ही उभारलेला आहे। मानकऱ्यांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे राहण्याची। अशा अनेक व्यवस्था, वैद्यकीय असतील, पाणी व्यवस्था असेल, प्रकाश व्यवस्था, जनरेटरची व्यवस्था, अशा सगळ्या व्यवस्था करून सुखसुविधायुक्त पौषवारी आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत। आपण बघतोय अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी विश्वस्त मंडळ अध्यक्ष यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे राज्यभरातनं आलेल्या हजारो वारकऱ्यांसाठी आजचा दिवस धार्मिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी त्यांचं व्यवस्थितरित्या दर्शन व्हावं, प्रत्येकाला या ठिकाणी आलेल्याला समाधानानं दर्शन मिळावं याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती विश्वस्त मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।